श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महात्म्य कथामृतसार अध्याय दुसरा। मागील अध्यायाच्या शेवटी वेद धर्म ऋषी आपल्या शिष्य दीपकाला वर मागायला सांगतात आणि त्या वराचे स्वरूप म्हणून दीपक गुरूंना श्री दत्त चरित्र सांगण्याची विनंती करतो। आता त्या पुढील कथा। दीपकाने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार करून प्रश्न केला, गुरुजी, माझ्या मनाचे समाधान करावे। कुणी दत्तात्रय म्हणतात, कुणी ऋषीचा पुत्र म्हणतात, कुणी देव म्हणतात, तर कुणी ध्येय म्हणतात। श्री दत्त हा परब्रह्म मूर्ती आहे असेही कोणी म्हणतात। यामुळे माझी बुद्धी भ्रांत होते। सत्य काय आहे हे आपणच मला सांगावे। त्याने कोणत्या कारणास्तव अवतार घेतला, कशा लीला केल्या, शिष्य संग्रह कसा केला, हे सर्व मला सांगावे। शिष्याचा हा प्रश्न ऐकून गुरूंचे मन सद्गतीत झाले। ते शिष्यास म्हणाले, दीपका, लक्षपूर्वक ऐक। भार्गव कुलात जन्मलेला एक उत्तम ब्राह्मण होता। त्याला नवस केल्याने वृद्धपणी पुत्र झाला। तो योगभ्रष्ट असून जडपणे वागत होता। त्याचे पिता विद्वान ब्राह्मण होते। ते त्याला प्रयत्नपूर्वक शिकवित असत। त्यांनी त्याची मौजीबंधन केले। त्याला विद्या शिकू लागत त्याने पित्याला हसून विचारले, तू हा प्रयत्न का करत आहेस? असे विचारता त्याचे पिता म्हणाले, तू अध्ययन करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर, मोक्ष प्राप्तीसाठी कर्माचरण कर आणि निर्वाण प्राप्त कर। तेव्हा तो म्हणाला, मी वेदाधिक शिकून अनेक कर्मे केली आहेत, अनेक भोग भोगिले आहेत। राजा, सेवक, प्रजा असा सर्व झालो असून सर्व उत्तम आणि नीच योन्या भोगल्या आहेत। मला सर्व पूर्व स्मृती असून मी पूर्वीचा योगभ्रष्ट आहे। आता माझे काहीही कर्तव्य शिल्लक नाही। तर मग तू हे कष्ट का घेत आहेस? मी सर्व बोध पूर्वीचा प्राप्त केला आहे। आता मला कर्म नको। माझ्या मनातील सर्व मल नाहीसा झाला असून माझे वैराग्य पूर्णतः दृढ झाले आहे। पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो। सत्संगाने अभ्यास करून वैराग्याने मन एकाग्र करून मी ध्यान केले आहे। परंतु ज्ञानाला अडथळा येऊन मला अकस्मात मरण आले। तथापि त्या अभ्यासामुळे मला विस्मरण झालेले नाही। एखादा झोपेत विद्या विसरतो, पण जाग येताच तिचे पुन्हा स्मरण होते। अगदी त्याचप्रमाणे मला जन्मत सर्व अभ्यास दृढप्रमाणे आठविला। मी तिन्ही भूमिकांवरून फिरलो तरीही अभ्यास विसरलो नाही। तर मग पाचव्या भूमिकेतील सेवनही मला आठवत आहे। आता वृत्तीचा उपर होऊन परम शांती आणि दृढ विरक्ती प्राप्त झाली आहे। मग आता मला हा पुनर्जन्म कुठून? जे करावयाचे ते तर मी केले आहे। जे मिळवायचे तेही मी मिळवले असून आता मला काहीही राहिले नाही, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो। पुत्राचे हे भाषण ऐकून पित्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले। तो दीनपणे पुत्राला म्हणाला, तू धन्य धन्य आहेस। तू कुळाला पावन करून पूर्वजांचा उद्धार केलास। आता माझे एक मला हे ज्ञान सांग। मी संसाराला भ्यालो असून हे किंवा परसुखाचा त्याग करून केवळ ध्यान, वैराग्य आणि विज्ञानाची इच्छा करत आहे। तू म्हणशील हा पिता आहे, ह्याला ज्ञान कसे सांगावे? तर एक, मी अज्ञानाने वेढलेला आहे, म्हणून मी तुझा पुत्र होईल। असे करणे श्रुती संमत आहे। असे सांगितल्यावर पुत्राने पित्याला सांगितली एक गोष्ट। ती गोष्ट आहे, श्री दत्ताने अर्जुनाला उपदेश केल्यानंतर त्याने योगाभ्यासाने ज्ञान प्राप्त केले। तू तसा प्रयत्न कर। पिता म्हणाले, हा दत्त कोण आहे? हा अर्जुन कोणाचा पुत्र आहे आणि त्याला ज्ञान प्राप्त कसे झाले हे समस्त मला सांगावे। तेव्हा पुत्र म्हणाला, दुःख संयोगाचा वियोग करतो, पण त्याला संपूर्ण योग म्हणतात। तो संपूर्ण दत्ताने अर्जुनाला सांगितला। त्याचे सर्व निरूपण मी करेन। तुम्ही ते एकाग्रपूर्वक ऐकावे। पैठण गावात
कौशिक गोत्रात जन्मलेला एक ब्राह्मण होता. देवाने व्यसनाधीन होऊन तो एका वेश्येच्या घरी नेहमी राहत होता. प्रतिदिन भोग भोगून त्याला कुष्ठरोग होऊन फार त्रास होऊ लागला. त्याचे ते विभत्स रूप पाहून वेश्येने त्याला घराबाहेर काढले. तेव्हा त्याला आपल्या पत्नीचे स्मरण होऊन तो आपल्या घरी परतला. पती येताच तिने उठून त्याच्या चरणास तिने मिठी घातली. सुज्ञांनी ही पतिव्रतेची राहणी लक्षात ठेवावी. ती आनंदाने म्हणाली, आजचा दिवस धन्य आहे. आज सोन्याचा पाऊस झाला. आज इष्ट देवतांचे दर्शन झाले. आनंदाचा मेघ भरून आला. तिने पतीला उत्तम आसनावर बसून त्याचे पूजन केले. मनोभावे त्याची सेवा करून आवडीने त्याला स्नान घातले. त्याच्या चरणतीर्थावर स्वतः पाणी शिंपडून ते प्राशन देखील केले आणि उत्तम अन्न बनवून त्याला आदराने भोजन घातले. त्याचे वस्त्र रक्ताने भरले तरी ते नित्य धुवून पतीला उत्तम वस्त्रे नेसून त्याचे अंग रगडत असे. त्याच्याशी मंजूळ शब्दात बोलून त्याला औषधांचा लेप लावणे, थुंकी, मल, मूत्र यात तिचे मन विटत नसे. अशा रीतीने ती त्या पतीची सेवा करून देखील तो क्रोधभिष्ट होऊन त्या पत्नीची निर्भत्सना करत असे. पराधीन होऊन देखील त्याचे वेश्या चिंतन सुटले नाही. पत्नीला शिव्या देऊन म्हणत असे, तू माझी सेवा करीत नाहीस. वेश्येने त्याच्याकडून अंग रगडले असता त्याचे मन विटत नसे. पण पत्नीने पाय चेपले तरी त्याला त्याचा क्षीण येत असे. पतीची भावना कशीही असली तरीही पत्नीने त्याच्याबद्दल अनन्य भाव ठेवावा. एकदा त्या पतीने एका वेश्येला पाहिले. वेश्या म्हणजे केवळ एक शिकारी आहे, जिने गुणरहित म्हणजे दोरीरहित भुवयांचे धनुष्य ओढून कटाक्ष बाणाने अचूक संधान टिपून विप्र मनरूपी मृग घायाळ केला. वेश्या हा कामाचा बाण. त्याने द्विशरीर भग्न केले. तसे होताच तो पत्नीला निर्लज्जपणे म्हणाला की, प्रिये, तू धर्म जाणतेस म्हणून कठोर वाणीचे बाण सोसतेस, तरी या वेळेस माझ्या मनाची व्यथा दूर कर. आपले दुःख जिवलग मित्र, गुणी सेवक, प्रिय, भार्या किंवा साधू पुरुषांस सांगावे. ही घटाप्रमाणे स्तन असलेली वेश्या माझे मन दुरून घायाळ करून गेली आहे. माझा देह अशक्त झाला आहे, परंतु मन विरक्त नाही. तरी तिच्या स्वरूपाकडे माझे मन ओढले गेले आहे. मला तू मुक्त कर. मला वेश्येकडे ने, अथवा मला मृत्यू येईल. दुसरा उपाय दिसत नाही. तरी तुला दया येऊ दे. कर्माची गती विपरीत आहे. तेथे ब्रह्मादिकांची मती खुंटते. तेथे तर मी मंदबुद्धीचा विरक्तपणा कोठून यावा. पतीचे हे बोल ऐकून सतीचे मन आनंदून गेले. सत्वर कमर बांधून तथास्तु म्हणून ती उभी राहिली. वेश्या वश व्हावी म्हणून काही अलंकार पदरी बांधून पतीला खांद्यावर घेतले. पतीला वेदना होऊ नये याकरिता मनात शीण न बाळगता ती हळूहळू पावले टाकत निघाली. तेवढ्यात अंधार पडला. चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात खुणा पाहत पुढे जात असताना दैवविशाने तिच्या समोर एक दारुण विघ्न आले. एका चोराला सुळावर देत असताना तेवढ्यात तो पळाला. राजदूताला त्याच्यासारखा दुसरा दुरून दिसला. त्यालाच राज्याच्या आज्ञेने सुळावर चढून सेवक निघून गेले. दुसरा मनुष्य चोर नसून ते मांडव्य मुनी होते. सुळावर ते ध्यानस्थ असताना सती त्यांना न पाहता पुढे निघाली. तेव्हा कौशिकाचा धक्का लागून सुळावरील ऋषींना पीडा झाली. त्यामुळे त्यांनी विवेक न धरता त्यांनी शाप दिला की, ज्याने मला धक्का दिला त्याला सूर्योदय होता क्षणी मृत्यू येवो. तो शाप ऐकून साध्वीला खेद झाला. ती म्हणाली, पती वाचून जगणे कैसे? यासाठी हे सूर्या तू उगवू नकोस. जर मी पतिव्रता असेल तर माझे वाक्य ऐक, नाही तर तू भस्म होशील हे पूर्णपणे लक्षात ठेव. शाप देऊन पतीचा मनोरथ पूर्ण करून ती पतीसह घरी परतली. अविचारी पुरुष कार्य अकार्य पाप पुण्याची पर्वा करत नाहीत.
त्यांच्या मनात समाधान नसते. वेश्या ही कामाग्नीची धगधगती ज्वाला असून सोज्वळ दिसणाऱ्या रूपकष्टाने पेटलेली असते. कामी पुरुष तिच्या गळ्यात पडून यौवन आणि धन यांचे दहन करतात. योनी जो दुर्गंधयुक्त व्रण आहे तेथे रमण्याचा शीन येत नाही, तर मग किडाही याहून काय वेगळे करतो? थुंकी, कफ आणि शेंबूड भरलेल्या तोंडाला लोक चंद्राची उपमा देतात, कारण ते पूर्णपणे मायेच्या आहारी गेलेले असतात. तळे भरलेले असताना कावळा कुंभातील पाण्याची इच्छा करतो, त्याप्रमाणे स्वतःची स्त्री स्वाधीन असून नीच मनुष्य दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल अभिलाषा करतो. विषय भोगता रोगी झाला तरी ब्राह्मण विषयाचा त्याग करेना, त्याचा हा मूर्खपणाच होता. ती सती मात्र धन्य होती. इतर स्त्रिया सवती मत्सराने प्राण देतात. ही सती पतीला आपल्या खांद्यावरून वेश्येच्या घरी घेऊन गेली. धन्य ती पतिव्रता, जिच्या शापाला भिवून सूर्य लपून राहिला. सर्वत्र अंधार पडला आणि लोक भ्याले. सर्व माणसे गडबडून गेली. पशु पक्षी तडफडले. विप्र संकटात सापडले. सूर्योदय न झाल्याने त्यांचे अडले. दिवस रात्र झाली नाही तर विप्र त्रिकाल संध्या सायंप्रात भोजन कसे करणार? यज्ञ याग लोपले. देवांना उपवास घडले. सर्व संकटात पडले. सर्वांची बुद्धी खचली. स्वर्गात देव म्हणू लागले की नार आम्हाला बळी देतात, मग आम्ही वृष्टी पाडून आम्ही त्यांना अन्न पुरवतो. माणसाने यज्ञ नाही केला तर आम्ही त्यांना उपसर्ग आणि पीडा करतो. परंतु आता तसे नाही. अतिवृष्टी, अनावृष्टी, टोळ, उंदीर, पोपट, स्वचक्र आणि परकीयांची स्वारी ही 7 संकटे पाठवितो. आता ती पाठवावीत तर आणि ती होते. कालाचाच लोप झाल्यामुळे विप्र यज्ञ करत नाही. आधीच्याच भयात भर का घालावी? आता ब्रह्मदेवाकडे जावावे आणि त्याला सर्व सांगावे, तोच आम्हाला उपाय सांगेल. असे म्हणून सर्व देवांनी सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवाला नमस्कार करून निवेदन केले. ब्रह्मदेव म्हणाले, सतीच्या शापाला भिवून सूर्य लोपला आहे. सती जर क्रुद्ध झाली तर ब्रह्मांड थरथर कापते. आता यापुढे एकच उपाय आहे. तेजापुढे तेज लोपते, सूर्यापुढे दिवे लोपतात, तसेच अनुसयेपुढे सती समूह लोपतो. तपस्वी अनसूया ही सर्व सतींमध्ये श्रेष्ठ आहे. तिची प्रार्थना करून तिला पैठणला घेऊन चला. अनुसया त्या कौशिक पत्नीला उपदेश करील आणि खात्रीने तुमचा त्रास नाहीसा करेल. हे इतरांना जमणार नाही. त्यावर देवांनी प्रार्थना केली, आपणही यावे. त्यावर ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून देवांसोबत पैठणला गमन केले. त्यांना पाहून आत्री आणि अनसूयेने त्यांची यथायोग्य पूजा केली. विनयाने हात जोडून त्यांचे कुशल विचारले. त्यावर देव तिला वंदन करून म्हणाले की तुझे नाव ऐकून तुझ्या पायी भाव ठेवून आम्ही येथे धावून आलो आहोत. सतीने सूर्याला शाप दिल्यामुळे तो लोप पावला आहे आणि त्यामुळे सर्व कर्ममार्ग खुंटला असून जगात अनर्थ झाला आहे. तरी तू प्रसन्न हो, सतीचे समाधान कर आणि सूर्योदय घडव. तुझ्या वाचून असे तप कोणाचेही नाही. तेव्हा सती म्हणाली, तुम्ही लोकपालक देव, तुम्हीच धाव घेतली म्हणता याचे आश्चर्य वाटते. असो, चला जाऊ, त्या सतीला समजावू आणि युक्तीने वळवू. असे म्हणून अनसूया सती चालू लागली. देवही बरोबर होते. सर्वजण कौशिकाच्या घरी आले आणि मनात हर्ष पावले. कौशिक पत्नीने येऊन अनुसूयेला आलिंगन दिले आणि तिचा सत्कार करून कुशल विचारले. अनुसूया म्हणाली, हे साध्वी, तुझी वाणी गोड आहे. या लोकात ज्या ज्या साध्वी आहेत त्यांची कीर्ती अद्वितीय आहे. त्यांना पती देवाहूनही अधिक वाटतो आणि त्यांचे मुख पाहून त्यांना ब्रह्मसुखाहूनही अधिक सुख होते. काया, वाचा आणि मनाने सेवा करून पवित्र होऊन ती इतरांनाही पवित्र करते. पतिव्रता नारी हे तीर्थ आहे
अशी विख्यात मुक्ती आहे. पतीची सेवा करून नारी ऋण मुक्त होते. पतीच्या सेवेने नारी धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ प्राप्त करते. तिला यातना किंवा काळाची भीती राहत नाही. जिला पतिव्रता धर्मपालन कठीण वाटते, कठीण क्लेश वाटतात, ती भाग्यहीन स्त्री दारुण यातना भोगते. अशा स्त्रिया मनासारखी साडी न मिळता माहेरी जाऊन चहाडी करतात. बाळी बुगडी यांसारखे अलंकार नाही मिळाले तर नवऱ्यापुढे तांडव करते. चांगले खाणे-पिणे, भूषण याने इहलोकात दूषणेच प्राप्त होतात. याचा ज्या स्त्रीला कंटाळा आहे ती स्त्री धन्य आहे. पती कसाही असला तरी त्याच्यावर जी प्रीती करते तिला पतीसह पतिलोकात गती मिळते. स्त्रियांना वेगळ्या कर्माची आवश्यकता नाही. पतीच त्यांना अर्धा धर्म देतो, त्यामुळे त्यांचे उभयलोकी कल्याण होते. हे लक्षात ठेवावे. म्हणून हे सती, तू नित्य पतिव्रतेचे सेवन कर, त्यामुळे तू या लोकात आणि परलोकात कल्याण प्राप्त करशील. मीही याच धर्मपालनेने आत्मा पावन केला आहे, म्हणून माझ्या मनाला नेहमी भृतचरणी समाधान लाभते. पतीच माझे परब्रह्म आहे, त्याने माझे संसाराचे ओझे कमी झाले, त्रिविध तापही निवारले. मला आता दुसरे काहीही आठवत नाही. अनुसूयेचे हे बोलणे ऐकून प्रसन्न होऊन दोन्ही हात जोडून मधुर स्वरात म्हणाली, हे महामाये पतिव्रते अनुसूये, तू धन्य आहेस. हे वेदस्तुते अतिप्रिये, तुला मी नमस्कार करते. मी स्वधर्म स्वकर्म जाणत नाही, स्वतःचे वर्मही जाणत नाही आणि संतोषाचा उपायही जाणत नाही. मला केवळ पतिसेवा आवडते. तू त्याला उत्तेजन दिले आहेस. आम्हास पती वाचून आम्हास मोठे दैवत कोणते आहे? तप करूनही जिची भेट होत नाही त्या तूने मला प्रेमाने पोटाशी धरून मिठी मारलीस, माझी दुःख हरण केलेस. मला अतिशय आनंद झाला. खात्रीने हे पतिसेवेचेच फळ आहे. काही यज्ञ न करता आम्हाला देवांसह तुझे दर्शन झाले. हे गृह तुम्ही पावन केले. आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे. तू पूर्ण काम आहेस, तथापि तू का आगमन केलेस हे मला समजले नाही. तरी विश्रांती घेऊन माझी शंका दूर कर. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिक सतीचा सूर्याला शाप, देवाच्या विनंतीने अनुसूयेचे आगमन या नावाचा अध्याय दुसरा समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेया पर्णमस्तु. श्री गुरुदेव दत्त.